Welcome in today's lecture. Today we focus on the MCQs which based on the double fertilization. What is mean by double fertilization or where this double fertilization happens? First we focus on the fertilization. Last lecture मध्ये आपण डबल फर्टिलायझेशन बद्दल पाहिलं होतं. डबल फर्टिलायझेशन कुठे होतं हे देखील आपण यामध्ये स्टडी केलं होतं. बट यामध्ये आपण एक थोडक्यात समजून घेऊ. फर्टिलायझेशन मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट जे फ्यूज होतात दिस इज कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. आणि इन केस ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट दॅट इज द फ्लॉवरिंग प्लांट वी कॅन सी द डबल फर्टिलायझेशन. फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस इथे पाहताना इथे होताना दिसते. डबल फर्टिलायझेशन दिस इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स वी कॅन सी इन दिस प्लांट. In this angiospermic plant, the two male gamete which is present in a single pollen grain. एका pollen grain मध्ये असणारे दोन मेल गॅमेट्स यामध्ये फ्यूज होतात फिमेल गॅमेट सोबत किंवा यामध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये असणारे फिमेल गॅमेट आणि पोलार सेल सोबत आणि त्यानुसार यामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की पोलन ग्रेन लँड होता स्टिग्मावरती. ते फॉर्म करतात पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब यामध्ये ग्रो होते टुवर्ड द ओव्हल और टुवर्ड द फिमेल गॅमेट. यामध्ये फिमेल गॅमेट असेल किंवा जे ओव्हल असेल त्या ओव्हलकडे याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. त्यानंतर ग्रोथ झाल्यानंतर ही पोलन ट्यूब एंट्री करते ओव्हलच्या आतमध्ये. ती एंट्री करताना आपण 3 वेज यामध्ये डिस्कस केले होते. ती एंट्री करू शकते मायक्रोपाईलपासून किंवा चलाझलपासून किंवा यामध्ये इंटोगमेंटपासून. बट यामध्ये ती एम्ब्रियो सॅकमध्ये मात्र एंट्री करते एग ॲपरेटसपासून. कारण यामध्ये ज्या सिनर्जिड सेल आहे तर त्या सिनर्जिड सेल यामध्ये फिलिफॉर्म ॲपरेटस केमिकल सिक्रेट करतात आणि त्यानुसार पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतात आणि त्यानुसार पोलन ट्यूब एंट्री करते एग ॲपरेटसमधून थ्रू द वन सिनर्जिड. जी एक सिनर्जिड आहे त्या एक सिनर्जिडच्या थ्रू यामध्ये आतमध्ये एंट्री करते पोलन ट्यूब. त्यानंतर पोलन ट्यूबमध्ये असणारे जे दोन मेल गॅमेट आहे ते एंट्री करतात ह्या मेगास्पोरमध्ये किंवा फिमेल गॅमेटोफाईटमध्ये किंवा ज्याला आपण म्हणणार एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅकमध्ये असते एग सेल. एग सेलला म्हणतात फिमेल गॅमेट. या फिमेल गॅमेटसोबत एका मेल गॅमेटचं फ्युजन होतं त्याला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द सिनगेमी. आफ्टर द सिनगॅमी डबल डिप्लॉइड सेल दिस आर प्रोड्यूस फ्रॉम दिस हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यांच्यापासून फर्स्ट डिप्लॉइड सेल तयार होते. दिस डिप्लॉइड सेल इज कॉल्ड एज द झायगॉट सेल. त्या सेलला म्हणतात झायगॉट सेल. या झायगॉट सेलमध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानुसार फॉर्म होतो एम्ब्रियो. त्यानंतर यामध्ये जो सेकंड मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन होतं यामध्ये पोलार सेलसोबत किंवा आपण त्याला डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हणू शकतो. या डेफिनेटिव्ह न्यूक्लियसमध्ये ऑलरेडी 2 न्यूक्लियस असतात. हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड ही डिप्लॉइड असते आणि त्यानुसार यामध्ये 2 सेट असतात क्रोमोझोमचे आणि त्या सेलसोबत फ्युजन होतं एका हॅप्लॉइड मेल गॅमेटसोबत. आणि फ्युजन झाल्यानंतर यामध्ये फॉर्म होतं PEN. व्हॉट इज मीन बाय PEN? प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. and in this primary endospermic nucleus mitosis cell division this happens and after that which produce the endosperm. यांच्यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं PEN मध्ये आणि त्यानुसार एंडोस्पर्म तयार होतं. एंडोस्पर्म दिस आर द न्यूट्रिटिव्ह सेल विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतं ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं एंडोस्पर्म सेल आणि म्हणून एंडोस्पर्म सेलला यामध्ये न्यूट्रिटिव्ह सेल असे देखील यामध्ये म्हणतात. अँड आफ्टर दिस डबल फर्टिलायझेशन ज्यावेळेस डबल फर्टिलायझेशन कंप्लीट होतं त्यावेळेस ओव्हलमध्ये फॉर्म होतं एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म. एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो यांची जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे तर ती सायमल्टेनियसली एकाच ठिकाणी यामध्ये होत असते. त्यानंतर इथे आफ्टर द फर्टिलायझेशन जे ओव्हल आहे त्याचं कन्व्हर्जन होतं सीडमध्ये आणि त्याचबरोबर जी ओव्हरी आहे त्याचं कन्व्हर्जन यामध्ये होतं फ्रूटमध्ये. दिस आर फॉर्म आफ्टर द डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन नंतर यामध्ये या प्रोसेस होतात आणि त्यानंतर सीड आणि फ्रूट यामध्ये फॉर्म होतं. त्यानंतर हे सीड ज्यावेळेस आपण जमिनीत लावतो त्यानंतर यामध्ये न्यू प्लांट ग्रो होतं आणि ते प्लांट ग्रो होण्यासाठी यामध्ये रिस्पॉन्सिबल असतो एम्ब्रियो. आता या एम्ब्रियोपासून एम्ब्रियोच्या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम नंबर असणार आहे तेवढेच क्रोमोझोम नंबर यामध्ये जे न्यू प्लांट फॉर्म होणार आहे त्या प्लांटमध्ये असणार आहे.
त्याचबरोबर यामध्ये जे एंडोस्पर्म आहे, कधी असंही होऊ शकतं की टिश्यू कल्चरमध्ये आपण एंडोस्पर्म सेलपासून न्यू प्लांट यामध्ये ग्रो करू शकतो. मग जे प्लांट आपण एंडोस्पर्मच्या सेलपासून टिश्यूपासून ग्रो करणार आहे त्यामध्ये असणारे जे क्रोमोझोम नंबर आहेत तेच क्रोमोझोम नंबर त्या न्यू प्लांटमध्ये इथे असणार आहे की जे प्लांट यामध्ये फॉर्म होणार एंडोस्पर्मच्या सेलपासून किंवा यामध्ये टिश्यूपासून. सो वी विल डिस्कस द MCQs विच बेस्ड ऑन दिस टॉपिक. आता आपण यामध्ये पाहणार आहोत MCQs विच बेस आहे यामध्ये डबल फर्टिलायझेशन टॉपिकवरती. नाव वी फोकस ऑन दिस MCQs. Now we focus on the MCQs which based on the topic, and this topic is double fertilization. The first question is that how many meiotic divisions are necessary to produce the 200 grains of wheat? Here the first option is 20, second B is 100, C is 250 and D option is 300. ॲक्च्युली यामध्ये ज्यावेळेस ग्रेन फॉर्म होतात त्या ग्रेन फॉर्म होताना म्हणजे सीड फॉर्म होताना इथे यामध्ये एक एम्ब्रिओ सॅक म्हणजेच एक ओव्हल, एका ओव्हलचं कन्वर्जन एका सीडमध्ये होत असतं. मग एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रिओ सॅक तयार होते आणि एक एम्ब्रिओ सॅक तयार होण्यासाठी यामध्ये एक मिओसिस सेल डिव्हिजन घडतं. ॲक्च्युली यामध्ये एक ग्रेन म्हणजे एक सीड तयार होण्यासाठी एक ओव्हल लागणार आहे, कारण ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस फर्टिलायझेशन नंतर ओव्हलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं आणि एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रिओ सॅक तयार होण्यासाठी लागणारे यामध्ये एक मिओसिस सेल डिव्हिजन. याच पद्धतीने जर आपण इथे विचार केला पोलन ग्रेनचा, ॲक्च्युली यामध्ये फर्टिलायझेशन होण्यासाठी एका ओव्हलचं फर्टिलायझेशन होण्यासाठी यामध्ये एक पोलन ग्रेन लागतो. बट यामध्ये जर आपण पोलन ग्रेन पाहिले तर एका मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये 4 पोलन ग्रेन यामध्ये फॉर्म होतात. ॲक्च्युली हे पोलन ग्रेन कुठे फॉर्म होतात? अँथरमध्ये. अँथरमध्ये जे पोलन ग्रेन फॉर्म होतात किंवा ज्यांना आपण मायक्रोस्पोर म्हणतो, हे मायक्रोस्पोर फॉर्म होण्यासाठी यामध्ये 4 मायक्रोस्पोर फॉर्म होण्यासाठी एक मिओसिस सेल डिव्हिजन यामध्ये लागतं. एका मिओसिसमध्ये 4 पोलन ग्रेन आणि एका ओव्हलला एक पोलन ग्रेन यामध्ये फर्टिलाइज करतो. आता यानुसार जर आपण विचार केला तर पोलन ग्रेन 4 पोलन ग्रेन इथे तयार होण्यासाठी एक मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे. म्हणजे एका मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये 4 पोलन ग्रेन 4 पोलन ग्रेन यामध्ये फॉर्म होणार आहे आणि एका ओव्हलला फर्टिलाइज करणारे यामध्ये एक पोलन ग्रेन. म्हणजे एक जर सीड तयार होत असेल तर त्यासाठी लागतं एक ओव्हल, म्हणजे एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रिओ सॅक, त्यानंतर त्यासाठी लागतात यामध्ये एक पोलन ग्रेन. म्हणजे एक पोलन ग्रेन, एक मायक्रोस्पोर आणि एक ओव्हल हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यानुसार यामध्ये फॉर्म होतं एक सीड. मग इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं आहे 200 ग्रेन्स म्हणजे 200 सीड्स यामध्ये विचारलेले आहे वीटचे आणि त्यासाठी विचारलेलं आहे मिओसिस सेल डिव्हिजन. मग एकानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं की एक सीड तयार होण्यासाठी यामध्ये किती मिओसिस सेल डिव्हिजन लागतील, तर यामध्ये जर आपण अगोदर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर इथे ऑब्झर्व केलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये यामध्ये कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर एका ओव्हलमध्ये एक मिओसिस सेल डिव्हिजन. बट पोलन ग्रेनमध्ये जर पाहिलं तर 200 ग्रेन्स फॉर्म होण्यासाठी लागणारे 200 पोलन ग्रेन आणि एका मिओसिसमध्ये इथे पोलन ग्रेन असणार आहे एका मिओसिसमध्ये 4 पोलन ग्रेन. मग 200 ग्रेन्स फॉर्म होण्यासाठी लागणारे 200 पोलन ग्रेन्स यानुसार मिओसिस कॅल्क्युलेट केले तर आन्सर येणार आहे यामध्ये 50. 200 ग्रेन्स फॉर्म होण्यासाठी यामध्ये 200 मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे ओव्हलमध्ये आणि त्याचबरोबर म्हणजे 200 मिओसिस सेल डिव्हिजन होईल ओव्हलमध्ये. त्याचबरोबर पोलन ग्रेन त्यासाठी जे लागणारे 200 त्यामध्ये मिओसिस होणारे 50 आणि त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर टोटल यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे 250. म्हणजे 200 मिओसिस सेल डिव्हिजन होईल ओव्हलमध्ये, 200 ओव्हल्समध्ये 200 यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन आणि त्यासाठी लागणारे जे 200 पोलन ग्रेन्स आहे त्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे यामध्ये 50. आणि यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 200 इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम and 50 meiosis cell division in male reproductive system. When we add these both, then we get the answer 250. That is the right answer here. The 250 total meiosis cell division, these are required for the formation of
200 grains of wheat, and these are the 250. The next question is, when a diploid female plant is crossed with the hexaploid male plant, the ploidy of endosperm cell in the result seed is. आता जर यामध्ये आपण एखादं सीड पाहिलं आणि त्या सीडमध्ये जर आपण एंडोस्पर्म घेतलं तर एंडोस्पर्म कसा असणार आहे, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड की पेंटाप्लॉइड. जर यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर फिमेल प्लांट असणार आहे डिप्लॉइड आणि यामध्ये जे मेल प्लांट आहे तर ते असणार आहे यामध्ये हेक्साप्लॉइड. आता एंडोस्पर्म इथे एंडोस्पर्ममध्ये किती न्यूक्लियस असणार आहे, टोटल 3 न्यूक्लियस. ॲक्च्युली एंडोस्पर्म दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द पीईएन विच हॅविंग द 3 न्यूक्लियस, in which the 2 nucleus these are present in the female plant. फिमेल प्लांटमधली इथे 2 न्यूक्लियस यामध्ये पार्टिसिपेट करणारे. बट यामध्ये जर फिमेल प्लांट डिप्लॉइड आहे तर ऑब्वियसली जे 2 न्यूक्लियस यामध्ये एंडोस्पर्ममध्ये पार्टिसिपेट होणार आहे ते देखील यामध्ये असणार आहे डिप्लॉइड. ते देखील न्यूक्लियस यामध्ये असणार आहे डिप्लॉइड. 2 न्यूक्लियस, इच न्यूक्लियस दिस आर हॅप्लॉइड अँड 2 न्यूक्लियस दिस आर पार्टिसिपेट. ॲक्च्युली एम्ब्रिओ सॅकमध्ये एक न्यूक्लियस हॅप्लॉइड असतो आणि त्यानुसार इथे एंडोस्पर्ममध्ये जे एम्ब्रिओ सॅकमधले न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात त्यांचे नंबर यामध्ये 2 असतात. दीज आर प्रेझेंट इन द सेकंडरी सेल अँड इन दिस केस द मेल प्लांट दिस आर द हेक्साप्लॉइड. मेल प्लांट यामध्ये हेक्साप्लॉइड असणार आहे. यामध्ये जो पोलन ग्रेन असणार आहे त्यामध्ये मात्र यामध्ये रिडक्शनल डिव्हिजन झाल्यामुळे त्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे. मग हेक्साप्लॉइड्समध्ये मिओसिस सेल डिव्हिजन झाल्यानंतर यामध्ये फॉर्म होणार आहे ट्रिप्लॉइड मेल गॅमेट किंवा यामध्ये ट्रिप्लॉइड पोलन ग्रेन. मग ट्रिप्लॉइड आणि डिप्लॉइड यांचं जर आपण ॲडिशन केलं तर यामध्ये पेंटाप्लॉइड म्हणजे 5N यामध्ये जे सीड आहे त्यामध्ये एंडोस्पर्म असणार आहे. यामध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामधलं 2N असणार आहे आणि त्यानंतर जो मेल गॅमेट आहे त्यामधला 3N असणार आहे. 3N का असणार आहे, कारण मेल गॅमेट हा यामध्ये रिडक्शनल डिव्हिजननी फॉर्म होणार आहे आणि त्यानुसार यामध्ये टोटल असणार आहे पेंटाप्लॉइड. पेंटाप्लॉइड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द 5N. The next question is, the number of chromosomes in an egg cell is 8. The number of chromosome in endosperm shall be. आता इथे जी एग सेल आहे त्यामध्ये क्रोमोझोम नंबर आहे 8 आणि क्रोमोझोम नंबर विचारलेले आहे एंडोस्पर्ममध्ये. आता यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे 8, सेकंड आहे यामध्ये 12, त्यानंतर थर्ड सी ऑप्शन आहे 16 आणि डी ऑप्शन आहे यामध्ये 24. क्वेश्चन आहे द क्रोमोझोम नंबर इन ॲन एग सेल. एग सेलमध्ये क्रोमोझोम नंबर दिलेले आहे 8. ॲक्च्युली एग सेल जी आहे दिस इज द हॅप्लॉइड सेल, दिज आर डिनोटेड बाय N. जी एग सेल आहे ती यामध्ये N आहे म्हणजेच यामध्ये हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट मीन्स द N इज इक्वल टू 8. याचा अर्थ असा होतो की Nची व्हॅल्यू आहे यामध्ये 8. बट आपण जर एंडोस्पर्म घेतलं तर दीज आर द 3N मीन्स विच हॅविंग द 3 सेट ऑफ क्रोमोझोम. एंडोस्पर्ममध्ये मात्र यामध्ये 3 सेट असतात क्रोमोझोमचे आणि त्यानुसार जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं तर यामध्ये N इज इक्वल टू 8. N is equal to 8. Here N is equal to 8. That is 3N is equal to 3 into 8. N ची व्हॅल्यू आहे 8 आणि ती जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर आन्सर येते यामध्ये 3 into 8 is equal to 24. 24 दिस इज द राईट आन्सर. आता N ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 8. N ची व्हॅल्यू म्हणजे काय तर यामध्ये एग सेल ही हॅप्लॉइड आहे त्यामध्ये N नंबर ऑफ क्रोमोझोम आहे त्याची व्हॅल्यू आहे 8 आणि एंडोस्पर्म आहे 3N आणि N ची व्हॅल्यू जर आपण यामध्ये ॲड केली 3 into 8 देन वी गेट द आन्सर अँड दिस इज द 24. अँड हिअर द 24 क्रोमोझोम्स दीज आर प्रेझेंट इन द एंडोस्पर्म. एंडोस्पर्म जो तयार होणार आहे तर त्यामध्ये 3 सेट असतात क्रोमोझोमचे म्हणजेच तो यामध्ये ट्रिप्लॉइड असतो कारण त्यामध्ये 3 न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात. 2 न्यूक्लियस असतात यामध्ये एम्ब्रिओ सॅकमधले जे सेकंडरी सेलमध्ये असणारे 2 न्यूक्लियस आणि त्यामध्ये 1 न्यूक्लियस असतो मेल गॅमेटचा आणि त्यानुसार यामध्ये जर 3N असेल तर यामध्ये आन्सर असेल 24. हिअर द राईट आन्सर इज 24. एंडोस्पर्म शॅल बी हॅविंग द क्रोमोझोम नंबर 24. यामध्ये क्रोमोझोम नंबर इथे एंडोस्पर्ममध्ये असेल 24. The next question is the diploid number of chromosome is 28.
एक सेल आहे की ज्यामध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहे 28 इन द प्लांट ऑफ अन अँजिओस्पर्म. व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम इन इट्स एंडोस्पर्म. एक झाडामध्ये जर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम यामध्ये 28 असेल तर एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम असेल. ऑप्शन आहे फर्स्ट ए ऑप्शन आहे 84, सेकंड आहे 48, थर्ड सी ऑप्शन आहे 42 आणि त्यानंतर डी ऑप्शन आहे इथे 24. आता यामध्ये 2n इज इक्वल टू आहे 28. डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम मीन्स यामध्ये 2n. बट एंडोस्पर्ममध्ये मी आत्ताच इथे सांगितलं की यामध्ये क्रोमोझोम सेट असतात 3n. 3n मीन्स दिस हॅविंग द 3 न्यूक्लियस. त्यामध्ये 3 न्यूक्लियस असतात आणि त्यानुसार आता इथे जर आपण पाहिलं तर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आपल्याला दिलेले प्लॅनमध्ये 28. दॅट इज द 2n इज इक्वल टू 28. दॅट मीन्स n इज इक्वल टू व्हॉट. मग आपल्याला अगोदर इथे जर एंडोस्पर्ममध्ये क्रोमोझोम नंबर कॅल्क्युलेट करायची असेल, एंडोस्पर्म इथे कसं असणार आहे 3n असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला nची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. मग 2n इज इक्वल टू यामध्ये दिले क्वेश्चनमध्ये 28. मग n इज इक्वल टू व्हॉट. यामध्ये n इज इक्वल टू काय असणार आहे तर n इज इक्वल टू 28 डिवायडेड बाय 2 आणि हिअर द राईट आन्सर इज 14. मग इथे जर आपण nची व्हॅल्यू काढली तर nची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटणार आहे 14 14. बट एंडोस्पर्ममध्ये यामध्ये 3 सेट असणार आहे म्हणजेच यामध्ये 3n असणार आहे. मग आपण जर 3n मध्ये जर इथे व्हॅल्यू ॲड केली तर 3 इंटू यामध्ये 14, 3 इंटू 14 यामध्ये आन्सर असणार आहे 42. म्हणजे जर एखाद्या प्लांटमध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम जर 28 असेल तर त्या प्लांटमध्ये हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे 14 आणि ट्रिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम असणार आहे 42. आणि एंडोस्पर्म यामध्ये ट्रिप्लॉइड असेल. जर त्या प्लांटमध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम यामध्ये 28 असेल तर त्या प्लांटमध्ये जो एंडोस्पर्म इथे फॉर्म होणार आहे त्या सीडमध्ये, त्या झाडाला येणार जी सीड आहे त्यामधला जो एंडोस्पर्म आहे त्यामध्ये क्रोमोझोम नंबर असेल 42. The next question, the number of chromosome in endosperm of dicot having 12 chromosomes in megaspore mother cell will be. यामध्ये थोडासा कन्फ्युजिंग करणारा यामध्ये क्वेश्चन आहे की यामध्ये काय दिलेलं आहे. ॲक्च्युली यामध्ये दिलेलं आहे पहा मेगास्पोर मदर सेलमधले क्रोमोझोम नंबर. इथे दिलं आहे नंबर ऑफ क्रोमोझोम इन एंडोस्पर्म ऑफ डायकॉट. इथे क्वेश्चन आहे की एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम आहे आणि दिलेले आहे मेगास्पोर मदर सेलमध्ये. मग मेगास्पोर मदर सेल आहे 2n इज इक्वल टू 12 आणि यामध्ये जर आपण nची व्हॅल्यू काढली तर ती असणार आहे 6 आणि एंडोस्पर्म यामध्ये कसं असणार आहे 3n असणार आहे. मग एखादा प्लांट ज्यामध्ये मेगास्पोर मदर सेल जर तिच्यामध्ये 12 क्रोमोझोम असेल तर मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड असते. त्यानुसार आपल्या हॅप्लॉइडची व्हॅल्यू भेटली 6 आणि जर आपल्याला एंडोस्पर्ममध्ये क्रोमोझोम नंबर कॅल्क्युलेट करायचे तर 3n इज इक्वल टू यामध्ये असणार आहे 3 इंटू 6 इज इक्वल टू 18. म्हणजे ह्या प्लांटमध्ये ज्या प्लांटमध्ये मेगास्पोर मदर सेलचे क्रोमोझोम असेल 12 त्या प्लांटमध्ये जे एंडोस्पर्म फॉर्म होणार आहे त्या एंडोस्पर्ममध्ये क्रोमोझोम नंबर असणार आहे यामध्ये 18. हिअर द एंडोस्पर्म which having the chromosome number these are 18 on the basis of number of chromosome these are present in the megaspore mother cell these are the 12. So next question here, the for formation of 100 zygotes how many megaspore mother cell and meiotic divisions are required respectively. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे की जर यामध्ये 100 झायगॉट्स तयार होत असेल तर त्यासाठी इथे जे मेगास्पोर मदर सेल आहे त्या किती लागतील आणि मिओटिक डिव्हिजन्स यामध्ये किती लागतील, किती किंवा किती रिक्वायरमेंट त्यांची असेल. पहिला ऑप्शन आहे फर्स्ट 100 अँड 100, सेकंड आहे बी 50 अँड 100, सी आहे 100 अँड 15 आणि लास्ट आहे यामध्ये 100 अँड 125. हाऊ मेनी मेगास्पोर मदर सेल दिज आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 100 झायगॉट्स. झायगॉट कुठे फॉर्म होतात तर मेगास्पोरमध्ये. मेगास्पोर कुठे असते तर ऊलच्या आतमध्ये. एका ऊलचं कन्वर्जन एका सीडमध्ये होतं म्हणजे एका ऊलमध्ये एक झायगॉट. याप्रमाणे जर एक मेगास्पोर घेतलं तर एका मेगास्पोरमध्ये एक झायगॉट. म्हणजेच इथे मेगास्पोर फॉर्म होण्यासाठी लागणारे एक मेगास्पोर मदर सेल. म्हणजेच यामध्ये 100 झायगॉट्स फॉर्म होण्यासाठी लागणार आहे 100 मेगास्पोर. कारण एक झायगॉट एका मेगास्पोरमध्ये आणि एक मेगास्पोर फॉर्म होण्यासाठी यामध्ये लागणार आहे एक मेगास्पोर मदर सेल. मग इथे मेगास्पोर मदर सेल असणार आहे 100. बट यामध्ये क्वेश्चन असा आहे की मिओटिक सेल डिव्हिजन यामध्ये किती लागणार आहे.
म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की ते मेगास्पोर मदर सेल लागणार आहे 100, बट यामध्ये किती मिओटिक सेल डिव्हिजन लागतील. आता 100 जर मेगास्पोर असेल तर त्यामध्ये इथे जे मिओसिस सेल डिव्हिजन होणार ते 100 असणार आहे, बट यासाठी लागणारे जे पोलन ग्रेन आहे 100 झायगोट तयार होण्यासाठी, एक झायगोट तयार होण्यासाठी एक पोलन ग्रेन, यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथे आन्सर असणार आहे 25. म्हणजे 25 मिओसिस सेल डिव्हिजन हे पोलन ग्रेन फॉर्म होताना होणार आहे आणि 100 यामध्ये ओव्हलमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये होणार आहे आणि त्यानुसार टोटल यामध्ये लागणार आहे 125 मिओसिस सेल डिव्हिजन. म्हणजेच यामध्ये दोघांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर यामध्ये मेगास्पोर मदर सेल लागतील 100 आणि त्याचबरोबर यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन लागेल 125. द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट वुड बी द प्लॉइडी नंबर ऑफ एंडोस्पर्म इन अ मोनोकॉट सीड इफ इट इज प्रोड्यूस्ड थ्रू अ क्रॉस बिटवीन tetraploid, that is the 4n in male parents and hexaploid 6n in female parents. आता यामध्ये दोन प्लांट आहे, मेल प्लांट आहे, यामध्ये मेल प्लांट आहे टेट्राप्लॉइड 4n आणि फिमेल प्लांट आहे हेक्झाप्लॉइड 6n. तर यामध्ये पहा एंडोस्पर्म, इथे जो एंडोस्पर्म आहे तर त्या एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम असेल किंवा यामध्ये कशी प्लॉइडी असेल. आता यामध्ये 4n, आता जर आपण इथे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार केला, इथे जर आपण विचार केला तर टेट्राप्लॉइड मेल पॅरेंट आहे आणि हेक्झाप्लॉइड यामध्ये फिमेल पॅरेंट्स आहे. मग इथे जे टेट्राप्लॉइड आहे 4n त्यामधले 2n यामध्ये असणारे मेल गॅमेट, कारण मेल गॅमेट यामध्ये रिडक्शनल सेल डिव्हिजननी फॉर्म होतात आणि त्यानुसार त्यामध्ये क्रोमोझोम नंबर असणारे हा 4n मध्ये रिडक्शनल डिव्हिजन झाल्यानंतर इथे मेल गॅमेट फॉर्म होणार आहे आणि त्यामध्ये असणारे 2n. त्यानंतर जर आपण इथे एंडोस्पर्म विचार केला तर एंडोस्पर्ममध्ये यामध्ये जो मेल गॅमेट आहे तो एक पार्टिसिपेट होणार आहे आणि फिमेलमधले 2 यामध्ये न्यूक्लियस फॉर्म होणार आहे किंवा पार्टिसिपेट करणार आहे. मग आता जर फिमेल पॅरेंट्स आपण घेतलं तर तो यामध्ये आहे 6n. 6n मध्ये इथे रिडक्शनल डिव्हिजन होईल आणि प्रत्येक न्यूक्लियसमध्ये जो एम्ब्रिओ सॅकमध्ये आहे त्यामध्ये असेल क्रोमोझोम नंबर यामध्ये 3n किंवा 3n यामध्ये सेट असेल. बट इथे जी सेकंडरी सेल किंवा पोलार सेल इथे पार्टिसिपेट करणारे तिच्यामध्ये मात्र हॅप्लॉइड असे किंवा इथे हाफ क्रोमोझोम असणारे. आता इथे आपण हॅप्लॉइड म्हणू शकत नाही कारण यामध्ये जे हेक्झाप्लॉइड आहे ते प्लांट इथे दिले नाही. मग हेक्झाप्लॉइड प्लांट आहे ज्यामध्ये 6n हे प्लांट आहे, तर रिडक्शनल सेल डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ सॅकमध्ये जो प्रत्येक न्यूक्लियस असणार आहे तो असणार आहे यामध्ये 3n. बट यामध्ये जो पोलार सेल आहे किंवा जी पोलार सेल आहे त्यामध्ये असणार आहे 3n + 3n, दॅट इज द 6n. 6n यामध्ये असणार आहे. सो इथे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा एम्ब्रिओ सॅकमधले 2 न्यूक्लियस एंडोस्पर्म फॉर्म होण्यासाठी पार्टिसिपेट करणारे आणि त्यामध्ये टोटल असणारे 6n, 3n + 3n. आणि त्याचबरोबर यामध्ये जे मेल गॅमेट आहे त्या मेल गॅमेटमधला इथे असणार आहे 2n, कारण 2n इथे फॉर्म होणार आहे रिडक्शनल सेल डिव्हिजननुसार आणि त्यानुसार यामध्ये टेट्राप्लॉइड जर मेल प्लांट आहे तर त्यामध्ये असणार आहे 2n. मग 2n आणि त्यानंतर 6n यांचं जर आपण ॲडिशन केलं तर यामध्ये टोटल असणार आहे यामध्ये 8n. म्हणजेच यामध्ये जे फिमेल पॅरेंट आहे आणि मेल पॅरेंट आहे, आता फिमेल पॅरेंटमध्ये जी एक सेल असणार आहे ती हॅप्लॉइड असणार आहे, त्यामध्ये हाफ क्रोमोझोम असणार आहे कारण ते मिओसिस सेल डिव्हिजनने फॉर्म होणार आहे. बट यामध्ये जी पोलार सेल आहे तिच्यामध्ये जरी हाफ क्रोमोझोम असेल बट त्यामध्ये 2 न्यूक्लियस असल्यामुळे 3n + 3n याप्रमाणे यामध्ये 6n आणि मेल गॅमेट ज्यावेळेस फ्यूज होणार आहे तर मेल गॅमेटमधला असणारा 2n आणि 6n + 2n यामध्ये टोटल इथे असणारे 8n. दॅट मीन्स द एंडोस्पर्म विच हॅविंग द 8n दॅट इज द ऑक्टॅप्लॉइडी नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजेच यामध्ये राईट आन्सर जर आपण पाहिलं तर इथे जो एंडोस्पर्म असणार आहे त्यामध्ये टोटल नंबर ऑफ यामध्ये जे क्रोमोझोम आहे किंवा टोटल नंबर ऑफ टोटल सेट ऑफ क्रोमोझोम यामध्ये असेल 8n. त्या 8n मधले 2n असणारे यामध्ये मेलचे आणि 6n असणारे यामध्ये फिमेलचे, कारण फिमेलमध्ये यामध्ये 2 न्यूक्लियस
2 यामध्ये जे हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे किंवा हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असणारे जे न्यूक्लियस आहे, इथे आपण हॅप्लॉइड वर्ड यूज करू शकत नाही. बट यामध्ये जर हेक्साप्लॉइड प्लांट आहे, 6N प्लांट आहे, तर प्रत्येक न्यूक्लियसमध्ये 3N याप्रमाणे 3N प्लस 3N 6N आणि प्लस यामध्ये मेल गॅमेट जे आहे तर ते असणार यामध्ये 2N, कारण मेल गॅमेट इथे फॉर्म होणार रिडक्शनल सेल डिव्हिजननी आणि 4N पासून यामध्ये ज्यावेळेस रिडक्शनल सेल डिव्हिजन होईल त्यावेळेस इथे फॉर्म होणार आहे 2N. म्हणून इथे राईट आन्सर असणार इथे 8N, म्हणजे जे एंडोस्पर्म या सीडमध्ये तयार असणार आहे किंवा ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म फॉर्म होणार आहे त्या एंडोस्पर्मच्या ईच्या निवडी सेलमध्ये क्रोमोझोम नंबर असणार आहे 8N. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काही न्यूमेरिकल MCQs इथे डिस्कस केले जे बेस्ड होते टॉपिकवरती डबल फर्टिलायझेशन. आय होप यू अंडरस्टँड ऑल दीज MCQs. सो वी विल मीट इन नेक्स्ट lecture with a next topic. Thank you so much, and we will also discuss the other MCQs which are based on the topic, which topic including the reproduction in plant. Thank you so much.